रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवलनगरकर शेतकरी आणि शिरपूर फर्स्टकडून आसूड आंदोलन. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. हंसराज चौधरी, अभिषेक पाटील यांचा पुढाकार. संपूर्ण कर्जमाफी आणि पीक विम्याची रक्कम मिळावी या मागण्यांसाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिरपूर फर्स्ट तसेच धुळे तालुक्यातील नवलनगर येथील शेतकऱ्यांकडून आसूड आंदोलन करण्यात आले. संपूर्ण कर्जमाफी तसेच विम्याची रक्कम मिळावी अशा प्रकारचे संदेश असलेला झब्बा अंगात घालून व गळ्यात फासाचा दोर अडकवून प्रतिकात्मक हे आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शिरपूर फर्स्टचे हंसराज चौधरी यांनी तो प्रतिकात्मक झब्बा परिधान केला होता. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून नवलनगरचे अभिषेक पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि ते म्हणाले, नवलनगर येथील तसेच पंचकृषीतील अनेक शेतकऱ्यांनी मागील वर्षी पीक विमा काढला होता, परंतु एकाही शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळाले नाहीत. म्हणून विमा कंपनीच्या प्रतिनिधींना त्याबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात आणि नवलनगर येथील तसेच शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ तसेच संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अशीही त्यांनी मागणी केली. यावेळी अभिषेक पाटील, हंसराज चौधरी, अनिल विठ्ठल गोपाळ, अमृत हिलाल पाटील, सुभाष पुंडलिक पाटील, भूषण मुरलीधर शिरसाट, भावेश सुखदेव पारवे तसेच नवलनगर व शिरपूर फर्स्टतर्फे अनेक नागरिक उपस्थित होते. रायगडच्या बुलंद आवाजासाठी अशोक गोपाळ, धुळे.